नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध पदांची परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 38,600 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 289 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9/9/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिलीची वॅकन्सी आहे नगर सहाय्यक गट ब साठी या ठिकाणी आहे. या पदासाठी तुम्हाला 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल. सोबत भत्त्या अधिक तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. एकूण या ठिकाणी 261 पदांची वॅकन्सी या ठिकाणी या पदासाठी निघालेली आहे. कॅटेगरीनुसार पदे जे आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे उच्च श्रेणी लघुलेखक गट ब या पदासाठी लेवल 15 नुसार तुम्हाला 41,800 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. एकूण 9 पदे या पदासाठी आहेत. भत्ते तुम्हाला वेगळ्या प्रकारे या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट ब या पदासाठी देखील तुम्हाला लेवल 14 नुसार 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन असणार आहे. प्लस भत्ते तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. एकूण 19 जागांची वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे रचना सहाय्यक गट ब या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र आणि बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक गट ब साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अर्हता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. निम्न श्रेणी लघुलेखक गट ब साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग तुमचा 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट अर्हतेचे वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वयमर्यादा तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंतच्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला वयामध्ये सवलत या ठिकाणी दिली जाईल. परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. अर्ज जे आहे त्या ठिकाणी 29/8/2024 पासून रात्रीच्या 12 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत आणि 9 सप्टेंबर 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. फीस पेमेंट जे आहे तुम्ही 10 सप्टेंबर 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.